राकेश घोरपडे सर, उदय सर आणि राजू सर हे क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता आल्यात, ज्यांचा सपोर्ट या टुर्नामेंट्सला लाभलाय, ज्यांचं सहकार्य या टुर्नामेंट्सला लाभलाय. सागर स्ट्राईक इन कडे. पहिला चेंडू गोलंदाजाचा रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय, फलंदाज सागर यांनी चेंडूशी मारायचे पार आणि ह्याच बरोबर हा आलाय चौकार. धन्यवाद डीजे. एक्स्ट्रा प्लेअर दोन्ही संघाचे पाठवून द्या. फिल्डिंग करणाऱ्या संघाचा एक्स्ट्रा प्लेअर आला नाही अजून. तुमच्या गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाही, लक्षात घ्या, पॅनल्टी असेल. परितोष गोलंदाजी मार्गावर. एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. रॉबिन नॉन स्ट्राईक इन कडे फलंदाज सागर. परितोष याचा हा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने मारा केला होता, फलंदाजाला व्यवस्थित गळ नव्हतं, चेंडू जातोय शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये. आपण बघितलं तर शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू गेल्यानंतर एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. एका धावेनिशी धावसंख्येत बदल झालाय, धावसंख्या झाली ती 5. चालू असलेला मॅच तुम्ही बघतायत. दोन बलाढ्य संघादरम्यान आर्यन 11 विरुद्ध दिया 11 या दोघांमध्ये आर्यन 11 संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. परितोष तयार. डिफेन्स करायचं होतं, ऑन ऑफ ड्राईव्ह खेळायचं होतं, चेंडू येतोय ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 6. खेळपट्टीवर तग धरून राहणं फार महत्वाचं आहे. एकेरी दुहेरी धावेला महत्व देणं फार महत्वाचं आहे. खराब चेंडू जसा मिळेल तर त्याचा पुरेपूर सामोरे जाऊन खेळ फार महत्वाचं आहे. आणि इथे दोन्ही फलंदाज काम करतायत. एखादा स्वेअर चेंडू असेल तर त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. लेफ्ट आर्मचा मारा, हा लेग ब्रेक केलेला चेंडू होता गोलंदाजाने. फलंदाजाला बीट करून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. धावसंख्या स्थिर, धावफलकावर धावा झाले ते आहेत त्या 6. स्कोर मूव्स ऑन 6. 6 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू गोलंदाजाचा, त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू टाकण्याकरता तयार परितोष. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. बघायला हवं चेंडू कुठल्या दिशेने पडतोय, कसा चेंडू पडतोय, आणि त्यानंतर बॅट ही हवेमध्ये बाहेर काढायला हवी. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती 6. या षटकाचा जर विचार केला, चेंडूंचा विचार केला, 5 चेंडू टाकून सोलेत, शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या 6. समोर फलंदाज सागर. हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग मनचा पुढे पोहोचेल काय, त्याच्या आवाक्यापासून चेंडू दूर आहे. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय. 2 धाव फलंदाजाने बघता बघता पूर्ण केल्यात. षटक संपतंय. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या दिया 11 संघाची धावसंख्या आहे ती बिन बाद नाबाद जिंदाबाद 8 धावा. 8 फॉर नो लॉस. धन्यवाद डीजे. चालू असलेल्या मॅच मध्ये दिया 11 संघाची धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. बिनबाद 8 ही चांगली सुरुवात केली. क्रिकेट म्हटलं तर खरं तर सुरुवातीला नाव घ्यावं असं वाटतं ते WG ग्रेस यांचं. विल्यम गिल्बर्ट ग्रेस, क्रिकेटच्या पितामह ज्याला असं म्हटलं जातंय. इंग्लंड येथील ब्रिस्टॉल येथे ज्यांचा जन्म झाला 18 जुलै 1848 साली. क्रिकेटची डेव्हलपमेंट कशी व्हायला हवी, क्रिकेटचा विकास कसा होईल, क्रिकेटचे मैदान कशी विकसित होतील यावर लक्ष केंद्रित करणारे एक महान व्यक्ती. आणि म्हटलं जातं की गोलंदाजाची पिशे मोजणारा खेळाडू आहे आणि तस महान खेळाडूला क्रिकेटचा पितामह असं म्हटलं जातंय. मॅच कडे वळूया. दुसरं षटक टाकण्याकरता आलेला गोलंदाजाचा पहिल्या चेंडूला सामोरे जात असताना जेल शीटच्या स्वरूपात पहिला धक्का लागला जातोय. 8 या धावसंख्येवर. 8 धावा, 1 गडी बाद. कमॉन डीजे.
एकना रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर. धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे. पवी येथील हा खेळाडू आहे अभिषेक, ज्यांनी बाद केलंय. एक चांगल्या फलंदाजाला बाद केलंय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. न्यू मॅन इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय सचिन. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सचिन म्हटलं तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांच्या आठवणी आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. 1994 साली अर्जुन अवॉर्ड, 1999 साली पद्मश्री अवॉर्ड, पद्मविभूषण अवॉर्ड, 2010 साली LG पीपल चॉईस अवॉर्ड, 2010 साली ICC क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड, असे अनेक अवॉर्ड प्राप्त करणारे महान क्रिकेटपटू, क्रिकेटचा भगवान सचिन तेंडुलकर सरांची आठवण झाली. फलंदाज सचिन इथे क्रॉस खेळतोय. हा सचिन डावऱ्या हाताने फलंदाजी करतोय. गोलंदाज अभिषेक याचा सुरेख मारा, तिखट मारा करतोय. फलंदाजाला जखडून ठेवणारा तो मारा करतोय. धावसंख्या अजून थांबलेली आहे. धावसंख्या आहे ती 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 8 ही स्थिती फलंदाजी करणाऱ्या संघाची. ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. आडव्या बॅटचा वापर, एका हाताने फटका खेळण्याचा क्षमता दाखवण्याचा प्रयत्न त्याचा बीट केलं जातंय आणि ते गोलंदाज बीट, फलंदाज होतो बीट. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 1 गडी बाद 8. पुढील चेंडू अभिषेक याचा. पवी येथील खेळाडू आहे, चांगलं काम करतोय संघाच्या माध्यमातून. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झालाय. थोडस स्विंग मिळतोय आणि यष्टीरक्षक कोणतीच चूक करत नाही. त्याच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावला जातोय. धाव घेण्याची संधी नाही. आता गायडन्स करण्याकरता नॉन स्ट्राईक इन कडून फलंदाज पुढे सरकतोय. धावफलक अजूनही थांबलाय. धाव संख्या आहे ती 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक प्रगतीपथावर आहे ते दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 4 डॉट चेंडू टाकलेत अभिषेक यांनी. अभिषेक याचा पुढील चेंडू स्लो ओव्हर 1. पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकलाय अभिषेक या गोलंदाजाने. काय जबरदस्त गोलंदाजी साकारली जाते. काय हे निर्धाव षटक टाकू शकेल काय? या आधी काळच्या दिवसात वैभव पवार या गोलंदाजाची आठवण मला झाली, ज्यांनी अमन स्पोर्ट संघाच्या माध्यमातून खेळत असताना 6 चेंडू डॉट टाकले होते आणि शेवटच्या 4 चेंडूवर त्यांनी लगातार 4 गडी बाद केले होते. अभिषेक याचा हा पुढील चेंडू. ओ यस, दॅट्स अ मेड ऑन ओव्हर. हे निर्धाव षटक टाकलंय. खूप चांगलं काम त्यांनी या षटकामध्ये केलंय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळ धावा त्या 1 गडी बाद 8 धावा. निर्धाव षटकांची चर्चा आपण करूया या ब्रेक नंतर. काय जबरदस्त कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा गेल्यानंतर इथे हे षटक निर्धाव टाकलाय अभिषेक या गोलंदाजाने. पवई येथील एक अनमोल रत्न आहे. निर्धाव षटकांचा जर विचार केला तर 1975 साली वर्ल्ड सिरीज मध्ये पूर्व आफ्रिकेविरुद्ध बिशन सिंग बेदी यांनी 12 षटकं टाकली होती. 12 मधून 8 षटकं निर्धाव टाकले होते. 6 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं वर्ल्ड सिरीज मध्ये पाकिस्तान विरुद्ध 1992 साली फिल सिमन्स या वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाने 10 षटकं टाकली होती. 10 षटकांमध्ये 4 धावा दिल्या होत्या आणि 3 फलंदाजांना बाद केलं होतं. त्या आठवणी आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटचा जर विचार केला तर 303 मॅच मध्ये शॅन पोलॉक्स या साऊथ आफ्रिकन गोलंदाजाने 313 षटकं हे निर्धाव टाकलेत. या आठवणी लगेचच ताज्या होत आहेत. त्याच्यानंतर कोण विसरेल बापू नाडकर्णी याला 14 जानेवारी 1963-64च्या सत्रामध्ये चेन्नईच्या कॉर्पोरेशन स्टेडियमवर लगातार 21 षटकं निर्धाव टाकण्याचा पराक्रम केला होता. ते बापू नाडकर्णी मला इथे आठवलं. मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. 2 षटकं संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 1 गडी बाद 8. तिसरं षटक टाकण्याकरता डीएस याचा फुलटा चेंडू हवेमध्ये आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि फलंदाज बाद.
डीजे सागर हा फलंदाज बाद झालाय. दबाव आणखीन वाढलाय फलंदाजी करणाऱ्या संघावर. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय विकास. दबाव मधून बाहेर निघावायचा असेल तर विकास याला संघाचा विकास करावा लागेल, संघाच्या हितार्थ खेळावं लागेल. धावसंख्या धावपळकावर थांबलेली आहे, धावसंख्या रुकलेली आहे, दबाव आणखीन वाढलाय. 8 धावा धावपळकावर, 2 गडी बाद 8. स्ट्रायकिंग कडे फलंदाज डावऱ्याताचा सचिन. लोअर फुलटा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला खेळत जातो. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने स्कोर लेग मध्ये गेलाय. 1 धाव पूर्ण केली. एका धावमेनीची धावपळ पुढे सरकताना दिसतोय. धावसंख्या झाली ती 9. खूप उशिरानंतर धावपळ आपल्याला पुढे सरकताना दिसतोय. धावसंख्या 9. सचिन तेंडुलकर सरांच्या जीवनातील महत्वपूर्ण क्षण 9 सप्टेंबर 1994 चा होता मित्रांनो. 9चा आकडा इथे आल्यानंतर त्या आठवणी आल्या, कारण त्याच दिवशी सचिन तेंडुलकर सरांनी श्रीलंकेच्या प्रेमादासा या स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध एक दिवसीय सामन्यातील पहिले शतक झळकावलं होतं. आणि त्या आठवणी हा 9चा आकडा आल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आल्यात. सचिन इज द ग्रेट. इथे हा सचिन आहे. या सचिनला संघाला सावरावा लागेल. मैदानाच्या आत नवीन फलंदाज आपण बघतोय विकास. संघिक विकास करण्याकरता गुड डिलिव्हरी. चांगले लाईन आणि लेंथने चेंडू टाकले जात आहेत. फलंदाजाला बीट करणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड लेन्स पाठवून हा चेंडू स्पीच झालाय, सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. पदताली त्याचा वापर होताना दिसत नाही. टान्स मला व्यवस्थित दिसत नाहीत. तंत्र आणि मंत्र इथे दिसत नाही. गोलंदाज तयार. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. चेंडूला फिक केलाय. चेंडू जातोय स्कोर लेग मध्ये. 1 धाव पूर्ण केली लोअर फुल टच चेंडूवर. आणि या एका धावेनीची धावसंख्या दुहेरीमध्ये खूप उशिरानंतर पोहोचली जाते. धावसंख्या पोहोचली ती 10 वर. स्कोर मूज ऑन 10. गडीबाद झाले ते 2 गडीबाद. धावसंख्या 10. बाद झालेला फलंदाज आपण बघितलं सागर याला बघितलंय. त्याच्यासोबत गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज सज्ज झालाय योगेश. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. हा फुलटा चेंडू. वेग जास्त होता या चेंडूवर. स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हाताला तुरी देऊन चेंडू सटकताना दिसतोय. काय घडलं ते बघूया. पंचांचा तरी इशारा 4 धावांचा आला होता. अंपायर डिसिजन पेंडिंग. इथे फलंदाजाला किती धाव मिळतोय ते आपण चर्चा करूया. निर्णय पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचेल यात काही शंका नाही. येस 2 धावा. येस अंपायर 2 रन्स. नो बॉल. नो बॉल. कदाचित हा बिमर चेंडू होता. बिमर चेंडू म्हटलं तर फलंदाजाला बिमार करण्याच्या उद्देशाने टाकला जातोय. कमरेपेक्षाही जास्त वर चेंडू हा होता. आणि फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. इथे चेंडू मिस केलाय. वाईडचा इशारा. फ्री हिट अजूनही जिवंत आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळेल फलंदाजाला. धाव संख्येत बदल झालाय. या आधीचा नो चेंडू होता. याचाच अर्थ धावपळकावर धावा झाल्यात 14. स्कोर मूज ऑन 14. चालू असलेल्या मॅच मध्ये 14 धावा झाल्यात फलंदाजी करताना DI11 या संघाचे. सचिन डाव्या हाताने फलंदाजी करतोय. हो पुन्हा बीट होतोय. ब्लाइंड स्ट्रोक. डोळे बंद करून तुम्ही झोपेत चांगली स्वप्न बघू शकतायत. क्रिकेट मध्ये चांगला फटका खेळू शकत नाहीत. क्रिकेट जर तुम्हाला चांगलं खेळायचं असेल तर नियमित सराव करणं फार महत्वाचं आहे. पदतालीत त्याचा वापर होत नाही. फुटवर्क होत नाही. मोबाईलला तुमच्या नेटवर्क नसेल तर चालेल. क्रिकेट खेळताना फुटवर्क हवा आहे. इथे फुटवर्क मला पाहायला मिळत नाही. पुढचा चेंडू. आता मात्र वेगाने चेंडूला खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणि सचिन हा सुद्धा फलंदाज बाद होतोय. हा लागलाय 3रा धक्का. 3 गडी बाद. धावफलकावर धावा लागल्यात त्या 15. लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर. फिरवीन माझ्या गाडीवर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर. फिरवीन माझ्या गाडीवर. डीजे 3 षटक संपले. धाव संख्या 14. याआधी 15 धावांचा उल्लेख केला होता. मात्र इथे 14 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणावं लागेल इथे कंजूस मारवाडी गोलंदाजी केले. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अभिषेक या गोलंदाजाने निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केलाय. विक्रम केलाय. कालच्या दिवसात वैभव पवार अमन स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असताना निर्धाव षटक टाकलं होतं. नवीन फलंदाज आता गेलाय दीपेश आदवडे कर्णधार.
जबाबदारी पार पडेल काय? देर इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी, मोठी जबाबदारी. स्ट्रायकिंग कडे उजव्या हाताचा फलंदाज विकास. चौथं षटक. या चेंडूला हुक केलंय, चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेने. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. हा चौकार. टिमक्याची खोली बाहेर फुलेली, टिमक्याची खोली बाहेर फुलेली. तुझी माझी जमल जोडी माझे मत करीन बायको, तुझी माझी जमल जोडी माझे मत करीन बायको. तुझी नवरा बरा कोबा. धन्यवाद डीजे, थँक्स डीजे. खूप उशिरानंतर या 4 धाव मिळत आहेत. या 4 धावांची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 14. अभिषेक गोलंदाजी मार्गावर, ज्या गोलंदाजाने निर्धाव षटक टाकलंय. विकास याला त्रिफळा उद्ध्वस्त केला जात आहे. फर्निचर विखरलून ठेवलं जात आहे. घराचे दरवाजे जर उघडे ठेवले तर चोर घुसण्याची शक्यता असते. ऑफ स्टंपवर सफल झालाय, 3 स्टंप दाखवलेत आणि गोलंदाजाने त्याचं काम पूर्ण केलंय. कमॉन डीजे. त्याच्या टोपल्या घरा कोबा, टोपल्या घरा कोबा. डीजे 18 धावा, 4 गडी बाद. ही बिकट स्थिती आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची. एकी फार महत्वाची असते. युनिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट. एकीचे बळ. आपण बऱ्याचशा कथा लहानपणी ऐकलेत. तसंच क्रिकेट खेळताना तुम्हाला 11 खेळाडूंची एकी असायला हवी. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय खेळण्यासाठी. न्यू मॅन इन. नवीन फलंदाज बा. हो, या चेंडूला डिफेन्स पद्धतीने खेळायचा प्रयास होता, मात्र इथे बघितलं आपण शॉर्ट गली क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. कराड येथील काही खेळाडू आपल्याला या संघाच्या माध्यमातून खेळताना दिसले आहेत. मला आठवतोय 2017-18च्या हंगामामध्ये बनवडी येथील त्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी मला मिळाली होती. कराड येथील काही खेळाडू इथे आहेत. भाई गुजर सरांची ती टुर्नामेंट. ओहो, इथे मात्र आदवडे आणि एक चांगला फटका खेळ आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार, आर पार. दमदार, शानदार, वजनदार चौकार. या 4 धावण्याची संघाची धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झाली ती 23 धावा धावफलकावर. षटकाचा जर विचार केला अभिषेक याचा, 4 चेंडू त्यांनी टाकून झालेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. अभिषेक मात्र उजव्या हाताचा फलंदाजाने मागच्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चेंडू हवेमध्ये आहे, मिस टायमिंग झालंय आणि या फलंदाजाला परतावा लागेल. सॉफ्ट डिसमिसल. इथे दीपेश आदवडे बाद झालाय. धावसंख्या 23. कमॉन डीजे. तुम जैसे देवड़ों का सहारा है दोस्त, तुम जैसे देवड़ों का सहारा है दोस्त, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्त. नवीन फलंदाज शैलेश गेलाय. फलंदाज दीपेश आदवडे हे बाद झालेत. कर्णधार म्हणून ते मैदानाच्यात उतरले होते. हा धक्का लागलाय 5वा. 5 गडी बाद. धावसंख्या 23. अभिषेक याच्या कोट्यातील चेंडू आता शेवटचा असेल. शेवटचा चेंडू अभिषेक याच्या कोट्यातील. ओहो, काय चांगले चेंडू टाकलाय, काय करामत केलंय. अफलातून गोलंदाजी गोलंदाज अभिषेक याची. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या आहे ती 23 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. कमॉन डीजे. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या
कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, धन्यवाद 100 बार धन्यवाद शुक्रिया. माझ्यासोबत रमेशजी आहेत, एक वरिष्ठ आहेत आणि खरोखरच क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता ते आलेत. रमेशजी, तुमच्या जमान्यामध्ये तुम्ही क्रिकेट खेळायचे का? नाही, मी नाही खेळायचा, माझा मुलगा खेळायचा. मग तो फलंदाज होतो की गोलंदाज? तो बॉलिंग टाकायचा. कालच्या दिवसात तुम्ही म्हटलं होतं की माझा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर हा माझा आवडता खेळाडू आहे. या व्यतिरिक्त कोणता जुन्या जमान्यातील खेळाडू तुम्हाला आवडायचा? संजय ना. संजय मांजरेकर. येस, नो डाऊट. संजय मांजरेकर, त्यांचा क्लास अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहे. सध्या कॉमेंट्री मध्ये ते जास्तीत जास्त गुंतलेले असतात. एक चांगले समालोचक म्हणून ते आपल्याला लाभलेत. रमेशजी धन्यवाद. मी तुमच्यापर्यंत पोहोचेन पुन्हा. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर अजय आलाय. धाव संख्या 23, गडी बाद झाले ते 6 बाद 23 ही बिकट स्थिती आहे. निश्चितच इथे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे 6 गडी बाद 23 धावा. स्ट्रायकिंग कडे उजव्या हाताचा फलंदाज शैलू. रनअप मध्ये गोलंदाज अजय चुकतोय. डेड बॉलचा इशारा विशाल मिश्रा सरांचा. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावा धावपळकावर फलंदाजी करणाऱ्या दिया 11 या संघाच्या. कुठेतरी कमी पडलाय. या चुका सुधाराव्या लागतील. प्रत्येक दिवस हा आपल्याला चुका सुधारण्याकरताच असतो मित्रांनो. प्रत्येक क्षण हा चुका सुधारण्यासाठी कामी येत असतोय. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला स्क्वेअरचा फटका अद्यावत करण्याचा प्रयास होता. चेंडू जातोय शॉर्ट सीपर कव्हर क्षेत्रामध्ये. ओव्हर थ्रो होतोय. फायदा उचललाय. 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या. 2 धावांची धावसंख्या 25. 25 चा आकडा हा भारत देशासाठी फार महत्वाचा आहे आणि भारतासाठी फार महत्वाचा आहे मित्रांनो. 25 नोव्हेंबर 1981 साली भारत देशामध्ये पहिल्यांदा एक दिवसीय मॅच खेळला गेला. मैदान होतं ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल, अहमदाबाद. इंग्लंड विरुद्ध भारत हा मॅच झाला होता. 25 नोव्हेंबर 1981 चा तो दिवस होता. त्या आठवणी हा 25 चा आकडा आल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. मॅच कडे आपण वळूया. ओ, हा चेंडू आता हवेमध्ये आहे. चांगला फोर्स केलाय. चेंडू जातो सीमारेषे पार, आर पार. दमदार हा आलाय उपयुक्त चौकार. एकोणतीस धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. शैलेश याच्या बॅट मधून हा चौकार आलाय. शैलेश याच्या बॅट मधून हा चौकार आलाय. धावसंख्या 29. गोलंदाज तयार अजय. पुढील चेंडू टाकण्याकरता सज्ज. जोरकस मारण्याचा प्रयास केलाय. आता मात्र उसळणारा चेंडू होता. गुडलिन स्पॉटवर पिच झाला. उसळी घेतलाय आणि फलंदाजाला बीट करून जातोय. चेंडूंचा जर आपण विचार केला तर या इनिंग मधले चेंडू जर आपण बघितले, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 3 बॉल टू गो. एक एक्स्ट्रा प्लेअर तुमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून देणं गरजेचं असतं मित्रांनो. मात्र तुम्ही या चुका का करतात तेच काही कळत नाही, कारण स्कोररला खूप त्रास होत असतो. शॉर्ट ऑफ लेन चेंडू डावीष्टीच्या बाजूला थोडस वळताना दिसतोय. इथे विकेटचं पतन झालंय. बॅटचं एज लागून हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हा लागलाय 7वा धक्का. हिट विकेटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झालाय. हिट विकेट म्हटलं तर आणखीन एक खेळाडू माझ्या डोळ्यासमोर आलाय. त्याची चर्चा आपण करूया. धावसंख्या झाली आहे ती 29. 7 गडी बाद. 7 विकेट डाऊन. ऑन द स्कोर इज 29. कमॉन टीजे. थँक्स डीजे. न्यू मॅन इन. बाद झालेला फलंदाज आपण बघतायत शैलू. नवीन फलंदाज आता गेलाय. अविनाश. नवीन फलंदाज गेला अविनाश. मात्र प्रथमेश कुठे असतील आयोजक तर प्लीज संपर्क साधा इथे. प्रथमेश. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अजय. त्याच्या कोट्यातील आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या आहे ती 29. 7 गडी बाद. बिकट स्थिती. फलंदाजी करणाऱ्या संघाची कुठेतरी समन्वय चुकला गेलाय. बॅटिंग लाईनअप जी आपण कधी कधी मैदानाच्या आत धाडतोय त्यामध्ये जरी चुका झाल्या तरी अडचणी वाढतायत. ओहो, हा चेंडू पायावर आदळलाय. चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली.
एक धाव मिळते आणि एका धावेची धावसंख्येत बदल झालाय. स्कोर मूव्स ऑन 30. शेवटचा चेंडू या इनिंग मधला, लास्ट बॉल टू गो. 30 धावा, कमीत कमी धावसंख्येवर रोखलं जातंय, जखडून ठेवलंय. एका एका धावे करता तरसताना दिसतोय फलंदाजी करणारा संघ. गोलंदाज तयार. हो हो, हा चेंडू ब्लॉक होल मध्ये होता, खोदून काढलाय चेंडू लॉंग ऑफ मध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसरी धावे करता फलंदाज धावतायत आणि या 2 धाव मिळत आहेत. या 2 धाव उपयुक्त ठरतील काय? पहिला डाव इथे समाप्त होतोय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना दिया 11 संघाची धावसंख्या, दिया 11 संघाची धावसंख्या आहे ती 32 धावा, 7 गडी बाद आणि 33 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते आर्यन स्पोर्ट्स या संघासमोर. खेळाडू कक्षामध्ये खेळून बसा. पहिल्या इनिंग मध्ये तुमचे एक्स्ट्रा प्लेअर आम्हाला दिसले नाहीत. इथे आता दुसऱ्या इनिंग मध्ये तुमचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये खेळूंचे नावं सांगण्यासाठी दिसायला हवा. एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. अन्यथा पॅनल्टी जर हवी असेल तर 3 धावांची पॅनल्टी मिळेल. फलंदाजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा एक्स्ट्रा प्लेअर, फिल्डिंग करणाऱ्या संघाचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. मॅच आपण स्टार्ट करणार आहोत. 33 धावांचं लक्ष. पाठला कसा काय केला जाईल, काय आखणी असेल पहिल्या 2 फलंदाजांची आणि 11 खेळाडू क्षेत्ररक्षण करताना काय करतायत याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये मधुर संगीत ऐकूया. प्रथमेश, मी विनंती करतोय प्लीज आपण इथे या. आदरणीय सन्माननीय चेतनजी बागवे, त्यांचे सहकारी राजूजी, तदनंतर आपण बघतोय त्यांच्या सोबत आलेल्या महान व्यक्ती राकेशजी आणि त्यांच्या सोबत आपण बघतोय राजूभाई. सर्वांचाच आम्ही आभार मानतोय. उदयजींचा सुद्धा आभार मानतोय. या स्पर्धेमध्ये ते आल्यात, उपस्थिती दर्शवली, चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचं लाभलंय आणि त्यांचा आम्ही आभार मानतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर वेळ असेल तर मी या मान्यवरांना विनंती करतोय बक्षीस वितरण समारंभ करताय आपण इथे उपस्थित राहा संध्याकाळच्या सत्रामध्ये. धन्यवाद सर. मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. 33 धावा जिंकण्यासाठी ठेवल्यात. सुमित आणि योगेश हे 2 खेळाडू मैदानाच्या आत जात आहेत. सुमित हा स्ट्रायकिंगच्या दिशेने आणि नॉन स्ट्रायकिंग कडे फलंदाज राहतोय. तो योगेश पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर, पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर नेमका कोणता गोलंदाज येईल? काय अविनाश गोलंदाजी मार्गावर येईल? बघूया आपण नेमका कुठला वापर करतायत या ठिकाणी हा संघ.
मॅच स्टार्ट करूया आपण. स्ट्राईक इन कडे फलंदाज सुमित, नॉन स्ट्राईक इन कडे फलंदाज योगेश, पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज अविनाश. अविनाश गोलंदाजी मार्गावर. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची अग्नी परीक्षा असेल. या अग्नी परीक्षा द्यावी लागेल या संघाला. 10वीचे विद्यार्थी जर इथे क्रिकेटचा मॅच बघण्याकरता आले असतील तर त्यांना विनंती करतोय आपण इथे थांबू नका. परीक्षा ही फार महत्वाची आहे. कालच्या दिवसात मी परीक्षेचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवलाय, आज सुद्धा पोहोचवेन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अविनाश, समोर फलंदाज आहे तो सुमित. सुमित नाव म्हटलं तर सुमित ढेकले, टेनिस क्रिकेटचा बाहुबली, याची आठवण आपल्याला लगेचच येतोय. अविनाशाचा पहिला चेंडू अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडू हवेमध्ये होता फ्लाय स्वीपच्या दिशेने. वन बाउन्सने क्षेत्ररक्षकाने कॉलिक केलाय. धाव घेण्याचा मोका नाही, धाव घेण्याची संधी नाही आणि हा निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडू ज्या वेळेस गोलंदाज आपला निर्धाव टाकतात त्या वेळेस त्याचा आत्मविश्वास वाढत असतोय. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे मित्रांनो, आणि ती प्रत्येक खेळाडूने जपायला हवी. चांगलं क्रिकेटपटू आजच्या दिवसात तुम्ही बघितलेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा चांगले क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतील. अविनाश याचा हा बाउन्सर चेंडू बरोबर वळवलाय. चेंडू फाईन लेग पट्ट्याच्या दिशेने धाडलाय. चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय गॅप मध्ये चौकार. या 4 धावांची खातं उघडलं जातोय, अकाउंट ओपन केलं जातोय. धावसंख्या 4. स्ट्राईक इन कडे फलंदाज सुमित, जिंकण्याकरता 33 धावांचं लक्ष आणि पाठलाग करताना 4 धावा. पुन्हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. आता हवेमध्ये चेंडू आहे. प्रत्येक दिवस हा तुमचाच असेल असं नसतं मित्रांनो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चमकणारा प्रत्येक वस्तू ही सोनं नसतं. इथं बॅटचं एज लागलंय आणि सरळ चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हा लागलाय पहिला धक्का. धावसंख्या 4, 1 गडी बाद. धन्यवाद डीजे. इथे अग्नी परीक्षा आता फलंदाजाची सुद्धा असेल. गोलंदाजाला सुद्धा अग्नी परीक्षेला सामोरे जावं लागेल. जीवनामध्ये आपण जीवन जगताना वाटेवर, प्रत्येक वाट्यावर आपल्याला संघर्ष करावा लागतोय. परीक्षा तर असतेच मित्रांनो. परीक्षा म्हटलं तरी काही वेगळे अर्थ सुद्धा आपल्या समोर येत आहेत. वडील सांगतात मुलांना, मुला बेटा 10वीची परीक्षा जवळ आले, अभ्यास कर. अभ्यास केला तर तुला परी मिळेल, नाहीतर मग रिक्षा आहेच. परीक्षा हा अर्थ काही आपल्या डोळ्यासमोर आलाय. गोलंदाज तयार. ओ डिफेन्स करायचं होतं कव्हर क्षेत्रामध्ये, मात्र चेंडू जातोय तो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव पूर्ण केली. एका धावेनिशी धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 5. पहिले षटक प्रगतीपथावर. सामना तुम्ही बघतायत दिया 11 विरुद्ध आर्यन 11 या 2 संघादरम्यान. दिया 11 संघाने फलंदाजी करताना सीमित 5 षटकामध्ये 32 धावा जमा केल्या होत्या आणि आता 33 धावसंख्येचा पाठलाग करताना आर्यन 11 संघ 1 गडी बाद 5 धाव बनवतोय. डावऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. डावऱ्या त्याने त्याला फलंदाजी करावी लागेल. चांगल्या गुणवत्ता त्याला सिद्ध करावी लागेल. योगेश डावऱ्या त्याने फलंदाजी करणारा फलंदाज. ओहो जोरकस प्रहार. बंदुकीमधून गोळी बाहेर पडल्याचा भास मला झालाय. सॅम्युअल स्कोल्ट याची आठवण मला झाली. रिव्हॉल्वरचा शोध ज्यांनी लावलाय. हा चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय. बघूया किती धाव मिळत. पंचा इशारा अजून बाकी आहे. षटकार की चौकार आहे हे आपण बघणार आहोत. पंच जागेवर जातील आणि त्याचं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतील. ह्या 4 धावा, दॅट्स अ 4 रन्स. हा चौकार. कमॉन डीजे. या 4 धावांची धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या 9.
स्कोर मोज ऑन 9. षटकाचा जर विचार केला तर चेंडूंचा विचार आपण केला तर 5 चेंडू गोलंदाजाने टाकून चालेत. धावसंख्या 9. मग 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुढचा चेंडू खेळायचा होता मिड ऑफ मध्ये. चेंडू बॅटचं एज घेतोय, हलकस चुंबन घेतोय आणि फ्लाय शिपच्या दिशेने जातोय. आणखीन एक धक्का लागला जातोय. षटक संपतंय पहिल्या षटकाची समाप्ती. प्रत्युत्तर दाखल 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावपळकर धावा लागला जात आहेत त्या 2 गडी बाद 9. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये मधुर संगीत ऐकूया. अनिल माने यांना तुम्ही बघू शकताय तर टेनिस जगतातील एक महान क्रिकेटपटू. सुप्रोमो सारखी क्रिकेटची स्पर्धा त्यांनी गाजवले. बरोबर आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये जाऊन सुद्धा चांगलं प्रदर्शन केलंय. या खेळाडूला आपण बघितलं वेदांत स्पोर्ट्स वेदांत 11 या संघाच्या माध्यमातून खेळताना. वेलकम अनिल. रोहित आणि अभिषेक आता मैदानाच्या आत. नवीन फलंदाज अभिषेक स्ट्रायकिंग कडे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लागल्यात त्यांना 9 धावा. 33 धावांचा पाठलाग करताना पहिले षटक 9 धावांचं जात आहे. धावा वाचवाव्या लागतील. एकतर बँक बॅलन्स आपल्याकडे फार कमी आहे आणि तो कसा खर्च करावा हा प्रश्न क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला इथे पडलाय आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे, लक्षात घ्या. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता आलाय. बॉलर्स नेम प्लीज. दीपेचे बॉलर्स नेम. चेतन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चेतन. अभिषेक नॉन स्ट्राईक इन कडे. स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा फलंदाज रोहित. या चेंडूला हुक केलंय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागलाय. चेंडू सीमारेषे पार जातोय. चेंडू जिंकतोय. हा आळाय चौकार. 4 धावा. 4 धावांची धावसंख्येत बदल. धावसंख्येत वाढ. धावसंख्येत 13. कमॉन डीजे. प्रत्युत्तर दाखल आरामात हे दोन्ही फलंदाज धावा जमवताना दिसत आहेत. धावसंख्या झाली ती 13 धावा. गोलंदाज चेतन गोलंदाजी मार्गावर. या षटकातील पुढील चेंडू असेल रोहित करता. धावसंख्या 13 पर्यंत पोहोचलोय. अजूनही 20 धावा आवश्यक मॅच जिंकण्याकरता. 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता मात्र एक बाउन्सर टाकलाय गोलंदाजाने आणि जखडून ठेवलंय फलंदाजाला. बाउन्सर टाकला जातोय चेतन याच्या माध्यमातून. धावसंख्या 13. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा आता मात्र चेंडू खाली राहणारा होता. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय गुडलेन स्पॉटवर आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 13. विकेटची शोध आणखीन घ्यावा लागेल. 1 ते 2 धक्के दिल्यानंतर दबाव अडचणी वाढू शकतात फलंदाजी करणाऱ्या आर्यन स्पोर्ट्सच्या. पददलितेचा वापर केलाय. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू मिडॉन मध्ये आलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयास. सोरटी धाव घेण्याचा प्रयास आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावांची धावसंख्या झाली ती 15. स्कोर मोज ऑन 15. लॉस ऑफ 2 विकेट. 15 धावा. या षटकामध्ये विकेटचं जर पतन झालं तर दबाव वाढू शकतोय. दबाव हा 3 अक्षरी शब्द किती महत्वाचा आहे मित्रांनो. विचित्र पद्धतीने फटका खेळायचा होता रिव्हर्स पद्धतीने आणि इथे विकेटचं पतन झालंय का. यस. कोरले पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलाय अँड दॅट्स आउट. दॅट्स आउट.
धन्यवाद डीजे. डिसिजन अजून पेंडिंग. धावफलकावर धावा आपण बघतायत. स्कोर कार्ड आपण बघूया. आमचे ऋत्विक उपाध्याय चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. धाव संख्या झाली ती 15. मॅच इथे थांबलाय. धीरज मैदानाच्या आज जात आहेत. धावफलकावर धावा लागल्या त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा, 33 धावांचं लक्ष ठेवलंय आणि पाठलाग करताना हे 15 धावा आहेत. थोडस या चेंडूचा विचार आपल्याला करावा लागेल. आमचे ऑफिशियल, आमची टीम मैदानाच्या आत पोहोचले. जे योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील, कारण डिसिजन या आधीच आलंय पंचांचं. निर्णय पंचाच्या माध्यमातून इथे पोहोचेल.
हॅलो, लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा आहे. याकरता जो काही निर्णय आहे तो लगेचच इथे घेतला जाईल. फलंदाज बाद. फिंगर इज गॉन अप. पंजांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला परतावा लागेल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेत. कुठलाही खेळाडू पंचांच्या सोबत कुठल्याही प्रकारचा वादविवाद करत नाहीत. मी म्हटलंय की पंच कुठल्याच संघाच्या बाजूने नाहीत. पंच फक्त आहेत ते क्रिकेटच्या बाजूने आहेत. पंचांना जे दिसलं ते पंचाच्या माध्यमातून तिथे कळवलंय. फलंदाज बाद झालाय. धावफलकावर धावा लागलाय त्या 15 धावा. तिसऱ्या विकेटचं पतन. रोहित हा फलंदाज बाद झालाय. 3 गडी बाद. धावसंख्या 15. नवीन फलंदाज शैलेश. कमिटी मेंबर्स प्लीज मैदानाच्या बाहेर या. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन. चेतन याच्या कोट्यातील शेवटचा एक चेंडू शिल्लक. धावसंख्या 15. 33 धावांचं लक्ष. याचा अर्थ अजूनही 18 धावा जिंकण्याकरता हव्यात. 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 धावा जिंकण्यासाठी. 19 बॉल, 19 चेंडू आणि 18 धावा. पुढील मॅच 4 षटकांच्या असतील. 15 मिनिटाचा ब्रेक नंतर पुढील मॅच आपण खेळवणार आहोत. न्यू बॅट्समन, नवीन फलंदाज शैलेश. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चेतन. त्याच्या कोट्यातील शेवटचा चेंडू. 19 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. लाईव्ह कव्हरेज करताना कॅमेरामॅन कुणाल. हा चेंडू शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने. लेग बाईचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळतोय आणि अशा रीतीने षटकाची समाप्ती. 2 षटक समाप्त होत आहेत. 2 षटकांची समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली ती 16. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता आता 17 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 17 धावा. कोण इथे चांगलं प्रदर्शन करेल, कोणाची वाढेल हाव, कोण खाऊन जाईल भाव, काय असेल पुढील मॅचचा पडाव, पुढील षटकाचा पडाव, ऐकूया एका छोट्याशा डीजे ब्रेक नंतर. कमॉन डीजे. सर्व मान्यवरांचे खेळून आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. सहर्ष क्रिकेट क्लब आयोजित सहर्ष चषक 2020 चा महासंग्राम चालू असलेला मॅच आर्यन 11 विरुद्ध दिया 11 या दोघांमध्ये तुम्ही पाहतायत. आता आर्यन 11 संघाला 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आला अविनाश. अविनाश यांनी त्याच्या कोट्यातील पहिले षटक टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिले होते. 9 धावा त्याने मोजल्या होत्या. आता अविनाश गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता. 18 बॉल रिमेनिंग 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 चेंडू 17 धावा. जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात त्या संघाला विनंती करतोय आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेश फी देऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय अविनाश. समोर उजव्या हाताचा समोर डावऱ्या हाताचा फलंदाज रोहित. डावऱ्या हाताचा फलंदाज रोहित. 18 चेंडू मध्ये 17 धावा. चेंडूला खेळला जातोय शॉट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 17. 17 चेंडू 16 धावा. 17 बॉल रिमेनिंग 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. 17 चेंडू 16 धावा. पुढ्या गटातील संघ इथे उतरताना दिसत आहेत. आयोजकांनी जी मेहनत घेतली ती मेहनत कामी येताना दिसतोय. संध्याकाळच्या 17 पर्यंत आपण पोहोचणार आहोत. या मॅच नंतर 15 मिनिटाचा आपण ब्रेक घेणार आहोत. 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर दुसऱ्या फेरीतील मॅचला आपण सुरुवात करणार आहोत.
लक्षात घ्या. गोलंदाज अविनाश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. वाट बघितली, त्याच्यानंतर चेंडू खेळलाय. डीप मधून फेकी येईपर्यंत 2 धाव मिळत आहेत. तिसरे धावेसाठी सुद्धा फलंदाज बघता बघता धावत आहेत आणि या 3 धाव मिळत आहेत. 3 धावण्याची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 20. आता 13 धावा आवश्यक. 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता आर्यन स्पोर्ट्स या संघाला, आर्यन 11 या संघाला. चेंडूंचा जर आपण विचार केला तर 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. 16 बॉल टू गो अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. धावसंख्या 20. गोलंदाज चांगलं गोलंदाजी करतोय. रोहित हा फलंदाज चुकलाय. 1 धाव मिळतोय बाईच्या स्वरूपात. एका धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या 21. 15 चेंडू मध्ये जिंकण्याकरता सध्या 21 धावा धावपळीवर लागल्यात. चेंडू हवेमध्ये मिड ऑन मध्ये चेंडू आलाय. 1 धाव पण पूर्ण केली. दुसरी धावेसाठी फलंदाज धावत आहेत. फेकी येईपर्यंत 2 धाव मिळत आहेत. 2 धावेची धावसंख्या झाली ती 23. 33 धावांचं लक्ष. आता बरोबर 10 धावा हव्या आहेत. 10 धावा जिंकण्याकरता 14 चेंडू मध्ये 14 चेंडू आणि 10 धावा. 14 चेंडूत 10 धावांची आवश्यकता. आता विकास हा खेळाडू मिड ऑन क्षेत्रामध्ये येताना दिसतोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळलाय. डावेष्टीच्या बाजूला उचल घेऊन जाणारा चेंडू होता. फाईन लेग मध्ये चौकार येतोय. सीमारेषे पार हा आलाय खणखणीत चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. आता 6 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने आणि इथे 1 धाव मिळतोय. षटकाची समाप्ती. 3 षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तीन षटक समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळीवर धावा लागल्या त्या 27 धावा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 6 धावा. दिया 11 विरुद्ध आर्यन्स 11 या 2 संघादरम्यान मॅच सुरू आहे. 12 चेंडू 6 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय. बॉलर्स नेम किशोर. कराड येथील खेळाडू काही खेळाडू आपल्याला खेळताना दिसतात या संघाच्या माध्यमातून. सर भाई गुजर यांच्या माध्यमातून एक मोठी ट्रॉफी मनोडी येथे नेहमीच मोठी टुर्नामेंट असते. मैदानाच्या आतून सध्या मैदानाचा इशारा वाईटचा आलाय. एका धावेची धावसंख्या झाली ती 28. फक्त 5 धावा हव्या आहेत. 12 चेंडू 5 धावा. सामना सुटलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने असं म्हणायला लागेल. जोरकस मारण्याचा प्रयास. एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू जातोय स्कोअर लेग मध्ये. 1च धाव. एका धावेची धावसंख्या 29 वर सरकते. 4 धावा आवश्यक. 10 चेंडू 4 धावा. 10 बॉल 4 रन्स. 10 चेंडू शिल्लक. 4 धावांची गरज. खूप चांगलं प्रदर्शन फलंदाजीमध्ये पहिल्या डावात केलं होतं. दुसऱ्या डावात करताना दिसत आहेत. पहिल्या डावात खराब प्रदर्शन झालं होतं. दीपेश आदवडे यांचा संघ दिया स्पोर्ट्सचं. मिडऑन मध्ये चेंडू. धाव घेण्याची संधी नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 28 धावा. चेंडू डावून झाले त्या षटकात 3 झाले. 3 बॉल 3 झाले. पुढचा चेंडू. आखुटमध्ये चेंडू. लेट कटचा फटका. चेंडू बॅकवर्ड डिपेश पॉइंट क्षेत्रामध्ये वेगाने पुढे जातोय. चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय विजयी चौकार. मॅच खल्लास. मॅच संपवलाय.
लाईनअप मध्ये हस्तांदोलन करण्याकरता पुढे जा. लाईनअप मध्ये हँडशेक करण्याकरता जा. पराभूत झालेल्या संघाने जिंकलेल्या संघाशी हात मिळवणी करायची आहे. दोन्ही संघांना विनंती करतो डिसिप्लिन दाखवा. विनर टीम प्लीज गो अहेड. कॅप्टन man of the match goes to Mr. One and only. Who is the man of the match? No doubt. Abhishek is the man of the match. 2 षटकं टाकली, 9 धावा दिल्यात, 3 फलंदाजांना बाद केलंय, 1 निर्धाव षटकासहित त्यांनी हा रेकॉर्ड केलाय. सो अभिषेक इज द मॅन ऑफ द मॅच. अभिषेक इज द मॅन ऑफ द मॅच. त्याला हा पुरस्कार देत असताना आदरणीय सन्माननीय प्रितेश पाटकर साहेबांचे शुभ हस्ते. अभिषेक प्लीज कम हियर. अभिषेक बढ़िया प्रदर्शन ये मैच में, और ये मेडन ओवर वापस 3 विकेट आपने झटके. कैसा लगा मैच खेलते हुए? सर मैच खेलते लिए तो बहुत अच्छा लगा. थोड़ा विकेट का बॉलर लोग को बेनिफिट है, क्योंकि सर विकेट थोड़ा खराब है, इस वजह से बॉलर लोग को बेनिफिट